नमस्कार शेतकऱ्यांनो, स्वागत आहे तुमचं. तुम्ही पाहत आहात द लाईव्ह वेदर यूट्यूब चॅनल. प्री मॉन्सून सीझनचा पहिला महिना गेलेला आहे. आज शेवटची तारीख प्री मॉन्सून सीझनचा पहिल्या महिन्याची आलेली आहे. या संपूर्ण महिन्यामध्ये राज्याच्या बहुतांश भागामध्ये कोरडे वातावरण होते. फक्त दक्षिण पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या भागामध्ये तुरळक स्वरूपात विजेच्या कडकडाटासोबत वादळी वाऱ्यासोबत पाऊस झालेला आहे. कधीही मार्च महिन्यात 40 पर्यंत तापमान जात नाही, पण यावर्षी 40 पर्यंत तापमान मार्च महिन्यातच आपण पाहिले आहेत. येणाऱ्या एप्रिल महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला अशी परिस्थिती पाहायला भेटू शकते. पुढच्या 24 तासात संपूर्ण राज्यात आपल्याला कसा हवामानाची स्थिती दिसणार आहे, हवामानात बदल कधी आपल्याला दिसणार आहे, या विषयावर तुम्हाला सविस्तरपणे माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तात्पुरता जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नाही केला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. असेच हवामानाचे अंदाज तुम्हाला या चॅनलच्या माध्यमाने मी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. सध्या देशात आपल्याला कोणतेही वेदर सिस्टम जास्त काही स्ट्रॉंग दिसत नाही आहेत. राज्यामध्ये पुढच्या 24 तासात प्रामुख्यपणे हवामान आपल्याला कोरडं असं दिसणार आहे. येत्या 5 तारखेचा जर आपण न्यूमरिक डेटा मॉडेल बघितला तर यामध्ये आपल्याला तुरळक स्वरूपात मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. इकडे अहमदनगर, पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये हा पावसाची सरी पाहायला भेटू शकतात. सातारा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पावसाची सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात. तसंच आपण येणाऱ्या 6 तारखेचा न्यूमरिक डेटा मॉडेल पाहूया तर यामध्ये सुद्धा आपल्याला दक्षिण पश्चिमच्या भागात तुरळक स्वरूपात पावसाचे सरी स्थानिक पातळीवर ढग निर्माण होऊन आपल्याला पाहायला भेटू शकतात. तसंच आपण येणाऱ्या 7 तारखेचा न्यूमरिक डेटा मॉडेल पाहूया तर येणाऱ्या 7 तारखेला सुद्धा दक्षिण पश्चिमच्या भागात तसंच दक्षिण विदर्भाच्या भागात पावसाची शक्यता दिसणार आहे. दक्षिण गडचिरोली तसंच चंद्रपूरच्या तुरळक ठिकाणी स्थानिक पातळीवर ढग निर्माण होणार आहेत आणि या भागामध्ये सुद्धा हलक्या प्रमाणात पावसाची शक्यता आपल्याला दिसू शकते. जर आपण डिटेलमध्ये याबद्दलचा आढावा घेतला, येत्या 4 तारखेची इमेज तुमच्या स्क्रीनवर आहे. यामध्ये आपण स्पष्ट रूपात पाहू शकता पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरण तयार होणार आहे. सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूरच्या आसपासच्या भागामध्ये पावसाचे सरी आपल्याला पाहायला भेटू शकतात. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता या भागामध्ये दर्शवलेल्या निळ्या रंगात या भागामध्ये पावसाची सरी होण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराकडून आपण पाहू शकता मॉइश्चर येत आहे या भागामध्ये. तसंच अरबी समुद्रापासून सुद्धा या भागामध्ये मॉइश्चर येत आहे. एक कमी दाबाचा पट्टा या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटत आहे आणि आपण स्पष्ट रूपात पाहू शकता या कमी दाबाचा पट्ट्यामुळे आपल्याला या भागामध्ये ढगांची निर्मिती होताना दिसू शकते. तसंच आपण हळूहळू समोर वाढला आणि 4 तारखेला संध्याकाळची स्थिती बघितली, संध्याकाळी 4-5 वाजताची स्थिती, तर आपण स्पष्ट रूपात पाहू शकता आपल्याला इथे पाऊस दिसत आहे. दक्षिण पश्चिमच्या भागात खास करून महाराष्ट्राचा आपल्याला पाऊस दिसत आहे. सातारा, चिपळूण तसंच कराड, कोंढाळी या भागामध्ये पाऊस आपल्याला दिसत आहे. पुण्याच्या भागात ढगाळ वातावरण होणार आहे. तसंच इकडे विदर्भात प्रामुख्याने हवामान कोरडं दिसणार आहे. पावसाची शक्यता खूप जास्त कमी आहे. तसंच आपण 5 तारखेचा पाहूया तर 5 तारखेला दुपारी 3 वाजताची स्थिती आपल्या स्क्रीनवर आहे. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता इकडे कापोली, गोरेगाव या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत काही वेळासाठी वादळी वाऱ्यासोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच आपण पाहू शकता इकडे रत्नागिरीच्या आसपासच्या भागामध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. काही वेळासाठी सरी इथे होणार आहेत. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता अरबी समुद्रापासून या भागापर्यंत मॉइश्चर येत आहे आणि यामुळे आपल्याला या भागामध्ये पाऊस पाहायला भेटू शकते. इकडे बंगालच्या उपसागराकडून पण या भागामध्ये मॉइश्चर येताना आपल्याला दिसत आहे आणि या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता दिसत आहे. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता इकडे कोंढाळीचा भाग, राजापूरचा भाग या भागामध्ये पावसाची शक्यता आहे. विजेच्या कडकडाटासोबत या भागामध्ये पाऊस होण्याची शक्यता आहे. विटा, वाडूज या भागामध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासोबत तर काही ठिकाणी गारपिटीसुद्धा होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरचा भाग आणि सिंधुदुर्गचा भाग या भागामध्ये सुद्धा गारपीट होणार आहे. रत्नागिरी तसंच त्याला लागतवरतीचा सांगलीचा भाग या भागामध्ये सुद्धा गारपीट होण्याची शक्यता आहे. तर या गारपिटीमुळे आपलं जे उन्हाळी पीक आहे त्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर शेतकऱ्यांनो याची तुम्ही आतापासूनच खबरदारी घ्या. दक्षिण पश्चिमच्या भागात हा पावसाची तीव्रता सर्वात जास्त आपल्याला पाहायला भेटणार आहे. तर आपण जर इकडे आपल्या राज्याचा भाग बघितला तर इथे आपल्याला दिसत आहे विदर्भाच्या भागात जास्त पावसाची शक्यता नाही आहे. तसंच
मराठवाड्याचा भाग बघितला तर मराठवाड्याच्या भागात सुद्धा पाऊस आपल्याला दिसत नाही आहे. उत्तर मध्य महाराष्ट्र आणि उत्तर कोकणचा भाग जर बघितला तर या भागामध्ये सुद्धा पाऊस नाही दिसत आहे. फक्त दक्षिण पश्चिमचा जो भाग आहे या भागामध्ये विजेच्या कडकडाटासोबत गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच आपण 5 तारखेला संध्याकाळची स्थिती पाहूया. तर 5 तारखेला संध्याकाळची स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पाहायला भेटू शकते दक्षिण पश्चिमच्या भागात. आपण इथे पाहू शकता बारामतीच्या भागामध्ये पाऊस असणार आहे. सातारा, वाळूज, कन्नड, चिपळूण, विटा अतिशय जोरदार वादळी वाऱ्यांसोबत पाऊस होण्याची शक्यता आहे. कोंढाळी, सांगलीच्या भागातसुद्धा अशी परिस्थिती आपल्याला पाहायला भेटू शकते. आपण स्पष्ट रूपात या इमेजमध्ये पाहू शकता. बाकी राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं दिसत आहे आपल्याला. इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली तसंच बुलढाणा, अकोला प्रामुख्याने ड्राय वेदर आपल्याला पाहायला भेटणार आहे. पण उष्णतेची लाट कमी होताना दिसणार आहे कारण बंगालच्या उपसागराकडून या भागामध्ये मॉइश्चर येणार आहे. तर ढगाळ वातावरण आपल्याला या भागामध्ये पाहायला भेटू शकते. आपण स्पष्ट रूपात पाहिलं तर ढगाळ वातावरण आपल्याला इथे दिसणार आहे. तुरळक स्वरूपात हलके ढग दिसणार आहेत. जास्त काही एकदमच असं ढगाळ वातावरण नाही दिसणार आहे. तुरळक स्वरूपात ढगाळ वातावरण दिसणार आहे. आपण स्पष्ट रूपात इकडे पाहू शकता निळ्या रंगात दर्शवलेला आहे. या भागामध्ये अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासोबत पाऊस आपल्याला पाहायला भेटणार आहे. सातारा, चिपळूण, विरकूज या भागामध्ये काही ठिकाणी ढगाळ वातावरण तर काही ठिकाणी काही वेळासाठी विजेच्या कडकडाटासोबत आपल्याला वादळी वाऱ्यासोबत पाऊस पाहायला भेटणार आहे 4 आणि 5 तारखेला. तसं 6 तारखेच्या दरम्यानचा आपण दुपारची स्थिती पाहूया. तर 6 तारखेला पावसाची शक्यता थोडी कमी होताना दिसणार आहे. पण दक्षिण पश्चिमच्या भागात पाऊस कायम आपल्याला दिसत आहे. आपण स्पष्ट रूपात पाहू शकता वादळी वाऱ्यासोबत रत्नागिरी, कारज, कोंढाळी, राजापूर अतिशय जोरदार वादळी वाऱ्यासोबत या भागामध्ये पाऊस आपल्याला पाहायला भेटू शकते. कोसळू शकते या भागामध्ये खूप जोरदार पाऊस. सांगलीच्या भागामध्ये सुद्धा पाऊस पाहायला भेटू शकते. विटा, वडकूज, करड, सातारा अतिशय जोरदार वादळी वारे वाहणार आहेत आणि पाऊस होण्याची शक्यता आहे. तसंच आपण इकडे कल्याण, डोंबिवलीचा जर भाग बघितला ढगाळ वातावरण असणार आहे. तर काही ठिकाणी हलक्या सरी झाल्यानंतर खूप जास्त कमी शक्यता आहे. पुण्याच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा अशी परिस्थिती आपल्याला ढगाळ वातावरणाचे दिसू शकते. तसंच बारामतीच्या भागात सुद्धा पावसाची शक्यता आहे. बाकी विदर्भाचा भाग बघितला तर विदर्भाच्या भागात तुरळक स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला तयार होताना दिसत आहे. पावसाची शक्यता थोडी कमी आहे. तसंच 7 तारखेच्या दरम्यानचा जर आपण दुपारचा आढावा घेतला कारण हे ढगांची निर्मिती आपल्याला दुपारच्या नंतरच पाहायला भेटते. जे पावसाचे ढग तयार होतात ते दुपारच्या नंतरच तयार होतात. तर आपण 7 तारखेची स्थिती पाहता दुपारी 3 वाजताची तर आपल्याला इथे चिपळूण, सातारा, कोंढाळी, राजापूर वादळी वाऱ्यासोबत गारपिटीसोबत पाऊस होण्याची शक्यता असणार आहे. आणि त्याचबरोबरचा जर भाग बघितला गोरेगावचा तर आपण स्पष्ट रूपात पाहू शकता गोरेगावच्या आसपासच्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. बारामतीच्या आसपाससुद्धा तुरळक स्वरूपात हलका ढगाळ वातावरण असणार आहे. पावसाची शक्यता थोडी कमी आहे. बाकी राज्यात प्रामुख्याने हवामान कोरडं राहणार आहे. ढगाळ वातावरण सर्वत्र आपल्याला पाहायला भेटू शकते अशी शक्यता सध्या आपल्याला दिसत आहे. तर येणाऱ्या अपडेट्समध्ये यामध्ये बदल पण घडू शकते. जे पण बदल घडते तुम्हाला या चॅनलच्या माध्यमानं मी पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करतो. तर ते अपडेट्स पाहण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा. पुढच्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडं राहणार आहे अशी शक्यता हवामान केंद्राकडून वर्तवण्यात आलेली आहे. तसंच विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हीट वेव्स चालताना आपल्याला दिसणार आहे. तर या हीट वेव्सपासून स्वतःला जपा आणि काळजी घ्या आणि उन्हापासून सावध राहा. तर या व्हिडिओमध्ये आणि या अपडेटमध्ये बस इतकंच. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.